क्षेत्र न्यूज, वास्तव बातमी। अखंड मराठा समाज माळशिरस तालुक्याची आज अकलूज येथे बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावर सखोल चर्चा होऊन त्यामध्ये नेमके निर्णय काय झाले या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी अखंड मराठा समाज माळशिरस तालुक्याची कोर कमिटी माझ्या पाठीमागे आपण पाहताय, त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आहेत सकल मराठा समाजाचे एक राज्य समन्वयक धनाजी साखळकर। नेमकी आजची बैठक कशासाठी आयोजित केली होती आणि काय कारण होतं? आजची बैठक ही संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पाठीमागच्या 4 दिवसापूर्वी मंगळवेढा या ठिकाणी आलेले होते। त्यावेळेस आल्यानंतर त्यांनी सातारा संस्थेच्या गॅजेटेड संदर्भात विषय झाला त्यांचा। त्यांनी सांगितलं की लवकरच ह्या संदर्भात आम्ही उठाव करणार आहे आणि त्या संदर्भात ती एक बैठक झाली। परत शिवजयंतीचा एक कार्यक्रम आहे, आता शिवजयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात ते शिवजयंतीचा एक विषय झाला आणि कुणबी दाखले, बऱ्यापैकी कुणबी दाखल्याची अडचण आहे, त्या संदर्भात एक बैठक झाली। तर 19 फेब्रुवारी नंतरनं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 19 तारखेला शिवनेरी गडावरती जाणार आहेत आणि शिवनेरी गडावरती ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या ठिकाणी गाड्या घेऊन त्या ठिकाणी यावे म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे। तरी माळशिरस तालुक्यातून ज्यांना ज्यांना शक्य आहे ते त्या ठिकाणी जाणार आहेत। तसेच त्याच्यानंतरनं 19 तारखेनंतरनं त्यांनी या बैठकीच्या अनुषंगानं व त्यांनी सांगितलं की 19 तारखेनंतरनं तुम्ही अंतरवाली सराटीमध्ये ज्यांना ज्यांना शक्य आहे मराठा सेवक त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही या। जो सोलापूर जिल्ह्याचा सातारा संस्थेचा गॅजेटर असेल, औंध गॅजेटर असेल, कोल्हापूर गॅजेटर असेल, ह्या संदर्भात ज्या काय अडचणी आहेत, जे काय सरकार आपल्याला देण्याचे आश्वासन दिलेलं होतं त्या परंतु सरकार आता कुठंतरी त्याविषयी जास्त चर्चा करत नाही। त्याच्यामुळे सरकारला आम्ही लवकरात लवकर बाबा त्याच्यासाठी तुम्ही गॅजेटर लागू करावं म्हणून तुम्ही अंतरवाली सराटीमध्ये जे काय मराठा सेवक आहेत त्यांनी यावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। ते 19 तारखेनंतर जरांगे पाटील हे आम्हा सर्वांना जे काही सोलापूर जिल्ह्यातील समन्वयक पश्चिम महाराष्ट्रासाठी जे महत्वाचं सातारा गॅजेट लागू करण्याचे विषय होता त्या संदर्भातच आपण जरांगे पाटलांची भेट घेऊन पंढरपुरात बैठकीचं नियोजन करणार आहात का? हा, असं काय पंढरपूर स्पेसिफिक ठरलेलं नाही, परंतु सगळ्यांना पंढरपूर हे शक्य आहे म्हणजे जिल्ह्याच्या सेंटर म्हणून अनुषंगानं म्हणून आमची मागणी जरांगे पाटलाकडे आहे की बाबा पंढरपूरच द्यावं त्यांनी आणि पंढरपूर या ठिकाणी मग आता 19 तारखेनंतर जरांगे पाटीलांनी सर्व मराठा सेवकांना जे सोलापूर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं काम करतात, जे प्रामाणिकपणाने काम करतात त्यांना सर्वांना आव्हान करणार की बाबा तुम्ही अंतरवाली सराटीला या आणि अंतरवाली सराटीमध्ये ती तारीख ठरणार आहे की बाबा पंढरपूर ठरेल, मोहोळ ठरेल, सोलापूर, माळशिरस, बार्शी, कुठलेही करमाळा ज्या ठिकाणी त्यांना योग्य वाटतं जरांगे पाटलांना ते जरांगे पाटील सांगणार की त्या ठिकाणी सर्वांनी यावं। त्या ठिकाणी मराठा सेवक हा त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या बैठकीमध्ये ठरणार आहे की सातारा संस्थांच्या गॅजेटर संदर्भात सरकार काय भूमिका घेणार आणि त्या बैठकीमध्ये जे ठरल जरांगे पाटील जो आदेश देतील त्या आदेशानं सोलापूर जिल्ह्याच्या वतीने ही चळवळ आम्ही पुढे नेण्याचं काम करणार आहे। आता साखळकरांनी सांगितलं की कुणबी दाखल्या संदर्भात माळशिरस तालुक्यात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी संदर्भात नेमकी या बैठकीत काय चर्चा झाली? आज या बैठकीमध्ये कुणबी दाखल्या संदर्भाबरोबरच अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्या होणाऱ्या 19 फेब्रुवारीच्या जयंतीनिमित्त असं हर्ष उल्हास साजरा करून व सर्व समाजातील कुणबी दाखल्याच्या संदर्भात सदर बैठकीमध्ये काय चर्चा झाली? कुणबी दाखल्याच्या संदर्भात या ठिकाणी ज्या प्रशासकीय पातळीवरती ज्या अडचणी येत आहेत, समजा एखाद्या आपल्या मराठा बांधवांना प्रांत ऑफिस असेल, तहसील असेल, सर्कल असेल, या ठिकाणी कुठं त्यांच्या नोंदी सापडत नाहीत किंवा सापडल्यात त्या संदर्भात काय अडचणी आहेत का, काय पुरावे आहेत का, ते जुळतायत का, नाही जुळतायत का, अशा बऱ्याच अडचणी आज कुणबी दाखल्यासंदर्भात या आहेत। या संदर्भात आपण त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, वरिष्ठांना विचारून सांगून त्यांना विनंती करून आपण सर्व मराठा बांधव तिथं जाऊन अशा संदर्भाची एकजुटीची चर्चा झालेली आहे। या ठिकाणी नुकतीच 19 फेब्रुवारीला बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे। या संदर्भात अखंड मराठा समाजाच्या वतीनं काय आवाहन करचाल आपण? सकल मराठा समाज माळशिरस तालुका व अखंड मराठा समाज यांच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवराय यांची 396वी जयंती सकाळी 9 वाजता जयशंकर उद्यान येथे संपन्न होणार आहे। जास्तीत जास्त मराठा बांधवांनी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे अशी विनंती करतो। तर हे होते अखंड मराठा समाजाचे बांधव की ज्यांनी आज अकलूज शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करून मराठा समाजाच्या कुणबी दाखल्याच्या अडचणी असतील, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा विषय असेल, त्याचबरोबर सातारा गॅजेट
सुरू करावं, लागू करावं या संदर्भात शासनाला विनंती करण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सोलापूर दौरा लवकरच आयोजित केलेला आहे. परंतु त्याची तारीख निश्चित ठरलेली नाही. या तारखेसंदर्भात माळशिरस तालुक्याच्या शिष्टमंडळासह सोलापूर जिल्ह्याचं शिष्टमंडळ 19 फेब्रुवारीनंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे आणि त्यानंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची तारीख सोलापूर जिल्ह्याची मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थानं सातारा गॅजेट लागू होण्याच्या हालचाली सध्या शासकीय पातळीसोबतच अखंड मराठा समाजाच्या वतीनं सुरू झालेल्या आहेत. माझे सहकारी गणेश जाधव यांच्यासह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, अकलूज. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.